श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे जग अवघे वासुदेव परमशांत सुखाचे आगर. संस्कृत सुभाषित आहे, अंतस्तृष्णोपतप्तानां दावदा हमयम जगत भवत्यखिल जंतूनां यदंतस्तद्वही स्थितम. म्हणजे तृष्णा संतप्त अंतःकरण ज्यांचे त्यांना जग वणव्यात होर पळताना दिसे. ज्यांच्या मनात जे जैसे असे तैसे त्यांना जग संबंधी भासत असे. आपण नेहमी म्हणतोच ना, जैसी दृष्टी वैसी सृष्टी. तसेच आहे, जर मी दुःखी तर जग दुःखी आणि मी सुखी तर जग सुखी. जशी ज्याची मनोवस्था मनोभावना असते तसेच त्याला जग भावते, दिसते किंवा वाटते. सारांश, या जगात बहुतांश माणसे वासनांध किंवा अमित तृष्णा म्हणजेच अमर्याद इच्छा भोग लालसा असणारी असल्याने अशा माणसांना हे जग त्यांच्यासारखेच मानसिक पातळीला अतृप्त, असमाधानी आणि वासनाग्नीच्या वणव्यात होरपळताना दिसते. म्हणूनच जगाचा दाहक अनुभव त्यांनाच येतो ज्यांचा वासनाग्नी दाह कधीही शमित मर्यादित होत नाही. जेथे अग्नी पेटण्यास पुरेसे इंधनच नसेल तेथे अग्नी पेटण्याची, भडकण्याची व होरपळ होण्याची संधीच नसते. या अर्थी सज्जन श्रोते हो, लक्षात घ्या की अतृणे पतितो वन्नी स्वयमेवोपशाम्यती. म्हणजे जेथे गवत इंधन सरपणच नाही तेथे अग्नी पडला तरी तो बिचारा तेथे पडतो आणि आपला आपण विझून जातो. जर अग्नीला इंधनच नसेल तर तो भडकणार कसा आणि त्यात कुणाची कशी होरपळ होणार. सांगायचा हा मुद्दा आहे की लोकवासना म्हणजे समाजामध्ये स्वस्तुती प्रसिद्धीची हाव. देहवासना म्हणजे स्वशरीर व मनाची अतिरेकी आसक्ती, ज्यामध्ये शारीरिक व मानसिक संभोगादी तथा अर्थविषयक सुखांची आसक्ती. आणि शास्त्र वासना म्हणजे वाचन, माहिती व तथाकथित पुस्तकी ज्ञानाबाबत मनात निर्माण होणारी बलिष्ठ अहंकाराची भावना. इतरांपेक्षा आपणाला विनाकारण वेगळे, अलग व श्रेष्ठ असल्याचे भासवते व तसा उच्च नीचतेचा व्यवहार आपणाकडून किंवा आपणाद्वारे करवून घेते. अशा त्रिवासनांनी ज्याचा जीव सतत कासावीस झालेला असतो त्याला त्याचे समोरील जगही तसेच तृष्णापूर्ण कासावीस झालेले व शोकतप्त वणव्यात होरपळणारे वाटते. यासाठीच लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना बुडविती जना त्यजिनिया तिने मुक्त राहिजो वासना जेई वासुदेव होतो. या श्लोकाचा अर्थ नीट समजून घेणे व तसे प्रत्यक्ष व्यवहारात वर्तन असणे आवश्यक आहे. यातील लोकवासनेचा अर्थ वरील विवेचनात स्पष्ट केला आहे. तसेच देहवासनेत म्हणजेच ज्या अवस्थेत देह मनालाच आत्मा समजण्याची चूक जे लोक करतात ते पिंड पोषणाचेच म्हणजे शरीर सुखाचेच कार्य महत्वाचे समजून त्यासाठीच देहवासने सोबतच वित्तेषणा, दारेषणा म्हणजे संपत्ती व स्त्री शरीर सुखासाठी आसुसलेले असतात. आणि त्या कारणाने जे देहवासनेत असतात ते त्यासोबत वित्तेषणा, दारेषणा अशा एकत्र देहवासना, वित्तेषणा, दारेषणा अशा तिन्ही सुखासाठी आसुसलेले वासनातप्त म्हणजेच अतिरेकी आसक्त असतात. तिसरी वासना शास्त्र वासना, ज्यात स्वतःबाबत पुस्तकी शब्दज्ञानाचा टेंभा मिरवणारे लोक येतात. जे इतरांपेक्षा आपणाला वरच्या दर्जाचे सामाजिक दृष्ट्या श्रेष्ठ समजतात व भेदाभेद अमंगळ स्वरूपाचे समाजात वर्तन ठेवतात. अशी माणसे स्वतःला श्रेष्ठ समजतातच, पण आपणाला कोणी श्रेष्ठ समजले आणि थोडीफार स्तुती केली तर इतकी काही हुरळून जातात की खरं सांगायचं म्हणजे असे लोक स्तुतीसाठी भाळणारेच लोक असतात. त्यांना ज्ञानाशी त्यांचा संबंध नसतो. पुस्तकी वाचन आणि त्याचा टेंभा मिरवणारे हे लोक केवळ स्तुतीप्रिय असतात आणि इतरांना त्या स्तुतीला भाळले की स्वाभाविकच यांना वाटते की आपणाला खरेच मोठे फॉलोअर्स निर्माण झालेले आहेत. तर असे हे शास्त्र वासनेतले अर्थात देहवासनेतले, शास्त्र वासनेतले आणि लोकवासनेतले बुडालेले हे असे तिन्ही तऱ्हेचे लोक जे असतात ते तिन्ही तऱ्हेच्या वासनांनी
अंध झालेले शोक संतप्त असतात. तर अशा या त्रिवासनानी बहुसंख्य लोक शोक संतप्त असल्याने त्यांना जगही त्यांचे सारखेच त्रिवासना रूप अग्नीत होरपळत असल्याचे वाटते वाचते. मात्र या तीन वासनांवर जो जे मिळवतो त्याने वासनाग्नी ज्याने भरकेल असे वासनारूप इंधनच इच्छा अपेक्षा रूपी सरपणच स्वतःजवळ न बाळगल्याने त्याला वासनारूपी अग्नीचा व त्यात होरपळण्याचा अनुभव येतच नसतो. त्या कारणाने तो शांत, त्याचे जग शांत, तो वासनांवर जय मिळवणारा वासुदेव आणि त्याचे जगही वासुदेव म्हणून त्याच्यासाठी जग अवघे वासुदेव परमशांत सुखाचे आगर हेच सत्य असते. तेव्हा सज्जन लोक समजून घ्या, दृष्टी तशी सृष्टी, जैसी दृष्टी वैसी सृष्टी किंवा जैसी दृष्टी तैसी सृष्टी. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या दृष्टीमध्ये बदल व्हायचा असेल तर वासनारूपी इंधन आपल्या जवळ अजिबात शिल्लक नसणे आणि देह वासना, शास्त्र वासना, लोक वासना या टाकणे, त्यामध्ये देह वासनेमध्येच दारेशना आणि वित्तेशना यांचाही समावेश होतो हे लक्षात घ्या. आणि ज्यांच्या वासना मित आहेत, मित म्हणजे मर्यादित आहेत, ते लोक अमित वासनांचे लोक असतात, त्यांच्यापेक्षा वेगळे असतात. ज्यांच्या वासना अमित असतात म्हणजे न मिटणाऱ्या असतात त्यांच्यासाठी जग त्यांच्यासारखेच वासनाग्नीत होरपळणारे असते आणि त्यामुळे ते म्हणतात जगाचं काही खरं नाही, आता जगाचा अंत फार जवळ आलेला आहे. तो जगाचा अंत असतो असं नाही, परंतु वासनांमध्ये होरपळून त्या प्रत्येक व्यक्तीचा अंत मात्र असू शकतो जो वासनांमुळे आसक्त झालेला आहे. त्या वासनारूपी इंधन सरपण ज्याचे जवळ नाही तेथे वासनाग्नी भडकण्याचे कारणच नाही. कारण वर म्हटलेलं आहे की जिथे तृण नसते, सरपण नसते, तिथे अग्नी पडला तरी त्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणून अतृणे पतित वन्ने स्वयमेव वशाम्यती म्हणजे गवत विहीन, सरपण विहीन, इंधन विहीन जागी अग्नी पडला तर तो अग्नी न भडकता त्याचा तो आपसुक शांत होतो. तेव्हा आपला वासनाग्नी शांत व्हायचा असेल तर वासनाग्नीला आवश्यक असलेले वासनारूपी इंधन आपल्याजवळ असू नये. आणि ज्याच्याजवळ वासनारूपी इंधन नाही तो वासनांवर जय मिळवणारा वासुदेव असतो, तो परमशांत वासुदेव असतो. आणि जो परमशांत वासुदेव त्याच्यासाठी जगही तसंच परमशांत वासुदेवच असतं. म्हणून हे जे निरूपण आहे तिकडे आपण नीट लक्षपूर्वक ध्यान द्यावे, त्याचे चिंतन करावे आणि जग अवघे वासुदेव परमशांत सुखाचे आगर याचा अनुभव घ्यावा. म्हणजे आपणाला नेहमी वरचेवर जे आपण म्हणतो जगाचं काही खरं नाही, जगाचं काही खरं नाही, जगाचं काही खरं नाही, बाबा रे जगाचं खरं खोटं सोडून दे, तुझं खरं काय ते नीट समजून घे आणि शांत निवांत हो. तू कुठल्याही लोकेशनेला, वित्तेशनेला, दारेशनेला किंवा शास्त्रेशना किंवा लोकवासना, देहवासना, शास्त्र वासनाला तू स्वतः बळी पडू नकोस, दारेशना वित्तेशनामध्ये अडकू नकोस. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांना आत्मज्ञान आहे असं वाटतं त्याने तर अशी फारच काळजी घ्यावी. कारण वरचेवर आपण आत्मज्ञानावर बोलतो, कोणी ना कोणी आपल्याला खुशमस्करी करणारा भेटतो आणि त्या खुशमस्करी करणाऱ्याच्या जगात जर आपण राहत असू तर आपण वासुदेव नाही तर आपण मूर्खांच्या नंदनवनात वावरणारे मूर्ख नंदनच आहोत. या दृष्टीने आपण शांत तर जग शांत, आपण वासुदेव तर सर्व जग वासुदेव हे निरूपण जग हे वासुदेव परमशांत सुखाचे आगर आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे, त्याचे मनन चिंतन निधिध्यासन करावे आणि शक्य तर नव्हे तसं वागणं शक्य होईल असाच प्रयत्न करून आपण व्यवहारात तसेच आचरण ठेवावे आणि सर्व विष्णुवम जगतचा अनुभव आपण आपल्या शांत मनात घ्यावा. किंवा जग हे अवघे वासुदेव परमशांत सुखाचे आगर याचा अनुभव घेत आपण आपले नित्याचे जीवन शांत निवांतपणे घालवून एका योग्य वेळेला निसर्ग नियमानुसार या भवसागराच्या पार व्हावं अशी इच्छा, अपेक्षा, खरं सांगायचं म्हणजे
असं आपण कराल असं समजून आणि मग निश्चितच आपणाला त्या आनंदी जीवनाचा लाभ होईल याची खात्री देऊन आजचे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. स्तु सुदिन सुप्रभात. तर समजून घ्या जग हे वासुदेव परमशांत सुखाचे आग्रह.